नमस्कार मित्रांनो. तर आज मिनी ब्लॉग बनवायचं खास कारण हेच की सर्वांचे पर्सनल मेसेज येत होते की तुम्ही मिनी ब्लॉग बनवा. तर म्हटलं चला एक वेळा आपण पण ट्राय केलंच पाहिजे. तर आजची सुरुवात झाली आहे चहापासून. चहा घेतला आणि आईंना नमस्कार केला, कारण आई जाणार होत्या गंगासागरला. तर सर्वांनी एक एक मिळून नमस्कार केला आणि सर्व आटपून त्यांना सार करायला गेले माझे अहो आणि दिदू. तर मग त्यांनी जाता जाता मस्त गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले आणि छान फोटो काढले. फोटो काढून त्यांना सार केले. नंतर मग काय त्या गेल्या. नंतर घरी काही करमत नव्हतं, तर मग मस्त प्लॅन झाला बहिरमला जायचा. मग काय पटपट कामं आटोपली आणि छान रेडी झालो आणि निघालो बहिरमला. गेल्या गेल्या म्हटलं चला आधी दर्शन घेऊया. आणि हो, दर्शन म्हटलं की पायऱ्या तर चढाव्याच लागतात. मग काय गेलो रमत गमत. मग काय आलं बाबा एकदाचं मंदिर. मग मस्त सर्वात आधी चप्पल काढल्या. चप्पल काढल्यानंतर लागलो आम्ही लाईनमध्ये, कारण त्या दिवशी काही एवढी गर्दी नव्हती. गर्दी नसल्यामुळे पटकनच दर्शन झाले. दर्शन केलं. तिथे मस्त भजन चालू होते. भजनाचा थोडा आस्वाद घेतला. आस्वाद घेऊन झाल्यानंतर मस्त तिथे फोटो काढले. फोटो काढल्यानंतर बाहेर आलो. बाहेर थोडंसं बाजूला हनुमानजीचं मंदिर आहे. हनुमानजीच्या मंदिरानंतर गणपतीचं मंदिर आहे. मस्त राऊंड मारला आणि निघालो बहिरमची यात्रा फिरायला. मग चालू झाली आमची बहिरमच्या यात्रेतील धमाल. हे काय घेतलं? कपडे धुवायला. हे काही घ्यास लागते काय? कपडे तुम्ही धुवत असता, मी धुवत असतो. धमाल तर केलीच केली, पण खरेदी पण खूप मस्त केली. पण खेळण्याचं दुकान आलं की आमची परुश्री काही हटायची नाही. मग काय खेळणे राहू दिले. आधी कोण आईस्क्रीम खाऊन नाही राहू दे. आणि हो, बहिरममधलं हे दुकान खूपच अट्रॅक्टिव्ह आहे, कारण त्यांची कला आहे. आणि माझ्या दिदूला तर खूप मोठा टेडी पाहिजे होता. टेडी तर घरी खूप सारे होते, पण तिला खूप मोठा टेडी पाहिजे होता. मग काय फिरून फिरून खूप कंटाळा आला होता आणि दमलो पण खूप होतो. मग काय मस्त पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर चहा तर पाहिजेच होता. मग मस्त करसगावच्या फेमस खवले चायवाल्याकडे गेलो. चाय पिलो. चाय एवढा मस्त आहे की खरंच चाय पिऊन मन तृप्त झालं. तुम्ही पण बहिरमला आले की एकदा तरी भेट देऊनच बघा. तुम्ही पण म्हणसान वाहा काय चाय आहे. मग काय मस्त भेटलो, फोटो वगैरे काढले आणि खूप दमल्यामुळे आता म्हटलं चला निघालो घराकडे जायला. पण घराकडे जाता जाता एकदा तरी म्हटलं चला आपण एन्जॉयच केलेलं नाही आहे. मस्त खेळणेजवळ गेलो तर तिथे काहीच नव्हतं, कारण जेमतेम यात्रा आता चालूच झालेली होती. मग काय जाता जाता मस्त खुळखुळा घेतला. मग काय निघालो घरी जायला. हो, पण आम्ही जरी घरी जात असलो पण तुम्ही लाईक कमेंट फॉलो केल्याशिवाय मात्र जाऊ नका बरं. धन्यवाद.